नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण कोकणातील एक रेसिपी बघणार आहोत. कोकणामध्ये चिबूड हा छान प्रकारे मिळला जातो. तर आज आपण दहीमध्ये चिबूड घातलेली याची रेसिपी बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे बघा, हा चिबूड चांगला असा पिकलेला आहे. हे बघा, चिबडाला भेग गेली म्हणजे चिबूड हा चांगला पिकलेला असतो. बघा किती छान असा पिकला आहे. आता आपण हा चिबूड कापला आहे आणि यातील बिया आहेत त्या आता आपण काढून घेणार आहोत. तर मी याचे अजून 2 भाग करते आणि आता यातील मी बिया आहेत त्या मी काढून घेणार आहे आणि याच्या फोडी करून घेणार आहे. तर मी आता यातील बिया काढते आणि जशा तुम्हाला छोट्या छोट्या फोडी पाहिजेत किंवा मोठ्या मोठ्या फोडी पाहिजेत तशा तुम्ही करून घ्या. आता याची मी बाहेरील साल आहे ती मी काढून घेते. ही रेसिपी झटकेपट बनली जाते. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ह्या चिबूडमध्ये फक्त साखर घातली आणि जराशे चवीपुरता मीठ घातले तर ही रेसिपी तयार होते. आणि आता मी याच्या फोडी झाल्या आहेत करून. आता यामध्ये मी मीठ घालते, दही घालते. हा चिबूड तुम्ही असाच खाल्लात तरी चालेल, पण यामध्ये दही घालून खाल्लात ना तर खूप टेस्टी लागतो. आणि यामध्ये मी आता पिठी साखर घालते. तर पिठी साखर नसेल तर तुम्ही घरातील साखर घातलात तरी चालेल. आणि ही चमच्याने चांगली मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीमध्ये चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. बघा, आता इथे दही चिबूड तयार झालेला आहे. या फोडी आहेत मोठमोठ्या, त्या तुम्ही छोट्या छोट्या केलात तरी चालेल, जशा तुम्हाला आवडतील तशा. आणि आता इथे तयार झालेली आहे ही रेसिपी. तर तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.